नमस्कार. प्रबोध स्तरावर अभ्यास करणाऱ्या सर्व अभ्यासार्थींचं मी सौ शुभदा फणसे तुमचं हार्दिक स्वागत करते. हा अभ्यास वर्ग आहे आपला आणि मी शुभदा फणसे आत्ता नॉर्थ कॅरोलिना या अमेरिकेच्या एका राज्यातील केरी या गावातून आपल्या सर्वांशी संपर्क साधत आहे. आणि आज आपण स्वाध्याय 3 म्हणजे चातुर्य लक्षण, चातुर्य विवरण आणि चातुर्य लक्षण यावर 2 समास आणि चातुर्य विवरण याच्यावर 1 समास असा 3 समासांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर आधी आपण समर्थांना वंदन करूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. आपण प्रबोध स्तराचा अभ्यास सुरू केल्यानंतर पहिल्या स्वाध्यायात आपल्याला यावेळेला ग्रंथारंभ लक्षणाबरोबर विमल ब्रह्म निरूपण म्हणजे दशक 20 समास 10 याचा पण आपण अभ्यास केलेला आहे. आता विमल ब्रह्म निरूपणाचा आपल्याला समास यावेळेला प्रबोध स्तरावर का बरं अभ्यासाला ठेवला असेल समर्थांनी, तर त्याचं कारण असं आहे की आपल्याला जर का सायुज्य मुक्ती मिळवायची, मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला सायुज्य मुक्ती मिळवण्याकरता त्या परब्रह्म जे आहे ते विमल ब्रह्म त्याच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि ते आपलं ध्येय आहे. हे एकदा ध्येय निश्चित झालं की मग आपण त्या मार्गाने चालायला सुरुवात करतो. त्यानंतर आपण काय केलं, स्वाध्याय 2 मध्ये आपण निस्पृह विवरण, महंत लक्षण, निस्पृह लक्षण आणि निस्पृह शिकवण असे 3 समासांचा आपण अभ्यास केला. आणि निस्पृह असण्याची तर गरज आहेच आयुष्यामध्ये, कारण आपण जर निस्पृह असलो तर आपण एवढा थोरला जो काय व्याप करतो जन्माला आल्यापासनं, त्या व्यापातनं हळूच आपल्याला सटकता येतं आणि ते एक ना एक दिवस आपल्याला सटकावं लागणारच आहे. पण महंत लक्षणाचा का बरं अभ्यास करायला सांगितलं आपल्याला? खरं म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही की समर्थांच्या काळी एवढे 1100 मठ होते, त्यांना 1100 महंत होते, तर त्यांना लोकांमध्ये जाऊन सतत फिरावं लागत होतं, लोकांमध्येच काम करावं लागत होतं. तेव्हा आत्ताच्यासारखी हे मीडिया नव्हते ना, आकाशवाणी नव्हतं, दूरदर्शन नव्हतं, आणि आता तर व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम आणि काय काय अनेक माध्यमं आलेली आहेत की ज्याच्यातून लोकसंग्रह लोक करतात. तो खरा होतो का लोकसंग्रह हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे, पण लोक याद्वारे लोकांच्यापर्यंत पोचत आहेत ही गोष्ट अगदी खरी आहे. आणि लोकांच्यापर्यंत आपल्याला पोचून लोकांपर्यंत जे समर्थांनी आपल्याला शिकवलं आहे, सांगितलं आहे, ते विचार आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायचे. माझ्यासारखंच तुम्ही पण असणार ना व्हॉट्सअपवर वगैरे, किंवा मेलमध्ये सुद्धा आपण कितीतरी जणांना मेल पाठवू शकतो. म्हणजे अशा रीतीने आपल्याला आता प्रत्यक्ष अगदी एकत्र येणं कोविड काळात तर अजिबातच शक्य नव्हतं, पण आता सुद्धा प्रवासाचे जे काय एकंदर अडचणी अडथळे आहेत ते पार करून आपण इतक्या लांब सगळीकडे जाऊ शकतोच असं नाही. तर ही जी माध्यमं आहेत त्यांचा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायला उपयोग होतो. आणि म्हणून महंत लक्षणांचा आपण अभ्यास करणं हे आपल्याला आवश्यकच आहे आणि म्हणूनच ते आपल्याला सांगितलं होतं. आता आज जो स्वाध्याय 3चा आपण अभ्यास करत आहोत, या स्वाध्याय 3 मध्ये
पहिला सगळ्यात काय आहे तर चातुर्य लक्षण. तर हे चातुर्य लक्षण सांगितलेलं आहे. आणि चातुर्य विवरण 15.1 आणि 15.6 बघा, या चातुर्यावरती समर्थांनी 3 समास लिहिलेले. ह्याचा अर्थ हे चातुर्य असणं समाजामध्ये वावरताना किती बरं आवश्यक आहे. पण होतं काय माहिती आहे का, म्हणजे माझं स्वतःचं पण असं झालं. मला असं वाटतं की मी कुठे एवढी समाजात जाते, लोकांमध्ये फिरते. तर असं नाही आहे. आपण शिक्षिका असलो तरी आपण मुलांमध्ये जातो, आपण नर्स असलो तरी आपण हॉस्पिटलमध्ये इतक्या लोकांना, ते रुग्णांचे नातेवाईक इतक्या जणांना भेटतो. म्हणजे समाजाशी आपला सतत परिचय आहे. शिवाय आपण कार्यालयात म्हणा, सरकारी कार्यालयात म्हणा किंवा अन्य कुठे काम करत असलो तर तिथे सुद्धा लोकांशी आपला संपर्क येतच असतो. आणि या दृष्टीने हे चातुर्य विवरणाचे हे जे 3 समास आहेत हे आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत. मग हे जसं लोकांमध्ये गेल्यावर आपल्याला चातुर्याचं आवश्यकताच आहे, त्याचप्रमाणे आपण जर विचार करायला गेलो तर मला असं वाटतं, कारण माझं तसं झालं ना की मी रिटायर झाले आणि माझ्या हातात दासबोध आला, म्हणजे खूप उशिराच्या वयात आला. आणि मला नंतर इतकं वाईट वाटलं की अरे, मला जर तेव्हा लहान वयात हा दासबोध हाताशी मिळाला असता तर मी कितीतरी आजपर्यंत यशस्वी झाले असते आणि कितीतरी लोकांच्यामध्ये मला चांगलं स्थान मिळालं असतं. पण ठीक आहे, रिटायर झाल्यावर का होईना आतासुद्धा ज्या काही माझ्या मैत्रिणी असतील तर त्यांच्यामध्ये मला समर्थांचे विचार पोचवण्याचं जर का भाग्य मिळत असेल तर ते मी केलं पाहिजे. आणि दुसरं काय माहिती आहे का, की आपण आहोत घरामध्ये गृहिणी. घरामध्ये जर आपण गृहिणी आहोत तर ते घर कसं असतं, ते घर म्हणजे माहेर आणि सासर यांना जोडणारं असतं. माहेरचे अनेक नातलग आपले असतात आणि सासरचे पण अनेक नातलग असतात. आत्ता काळ काय झालेला आहे, आता व्हॉट्सअपद्वारे आपण एकमेकाशी जोडलेले राहत असल्यामुळे आपण सहसा एकमेकाला फार वेळा भेटू शकत नाही पूर्वीसारखं. त्यामुळे प्रत्यक्ष संपर्क नाही, आणि प्रत्यक्ष संपर्क नसल्यामुळे जे समर्थांचे विचार आहेत ते ठसणं खूपच कठीण होत चाललेलं आहे. तर म्हणून आपल्याला निव्वळ ह्या माध्यमांवरती अवलंबून न राहता आपण महंत म्हणून काम करायचं आहे. माझ्या घरातली मी गृहिणी म्हणजे मी पण महंतच आहे. आणि मला माझे सासरचे नातेवाईक आणि माहेरचे नातेवाईक ह्या सगळे जेव्हा जेव्हा एकत्र येतात, ज्या ज्या कारणाने येत असतील, कधी पूजा घातली म्हणून असेल, कधी वास्तुशांत म्हणून असेल, कधी अन्य काही का समारंभ घरात असतात, त्यावेळेला हे सगळे एकत्र येतात, तर ती आपल्याला संधी असते समर्थांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर आता आपण ह्या 3 स्वाध्यायांचा थोडासा विचार करूया. आता सगळ्यात पहिलं काय आहे की त्यांनी आपल्याला 14.6 दशक 14 समास 6 मध्ये चातुर्य लक्षण सांगितलेलं आहे. आता हे चातुर्य लक्षण काय आहे तर प्रत्येक माणसाने स्वप्रयत्न करून आपल्या गुणांचा विकास केला पाहिजे आणि आपलं व्यक्तिमत्व कसं प्रभावशाली होईल याचा आपण विचार केला पाहिजे. समर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत आहे की प्रत्येक मनुष्य जगामध्ये थोडा तरी बदल करू शकतो आणि तो बदल करण्यासाठी त्यानं स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे. स्वतःमध्ये आपण जर चांगला बदल घडवून आणू शकलो तर मग आपलं बघून इतरांना सगळ्यांना वाटतं की अरे, ह्या किती करतात, कसं करतात, मला पण आलं पाहिजे, अशी त्यांना प्रेरणा मिळते. आणि म्हणून आपल्याला इतर माणसांमध्ये तसाच बदल घडवून आणायचं व्रत स्वीकारायचं आहे. आणि ते व्रत आपण जेव्हा स्वीकारतो तेव्हा आपण समर्थ विचार कधीही सोडत नाही, अगदी घट्ट धरून ठेवतो. अशा रीतीने ज्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपण या जगामध्ये पाऊल टाकलेलं आहे, ती जी परिस्थिती आहे ती थोडी का होईना पण आपण सुधारणा करू शकतो आणि तसं करून मगच हे आपण जग सोडायचं आहे. आता सध्या काय झालेलं आहे बघा, हल्ली ते व्हॉट्सअपमध्ये ट्रोलिंग किती चाललेलं आहे ना, म्हणजे ही किती वाईट गोष्ट आहे ना. किंवा खोटे मेसेजेस तयार करतात आणि कुणाच्याही नावावर कुठलेही काहीही इकडून तिकडे टाकतात. तर आपण थोडंसं वॉचडॉगसारखं काम केलं पाहिजे की जे चांगलं नसेल ते तिथल्या तिथे सगळ्यांच्या उघडकीस आणून द्यायचं काम आपलं काम आहे. ते आपण करावं. लोक मानतील नाही मानतील, त्यांचं मानणं न मानणं हे त्यांच्या हातात आहे, पण आपलं सांगणं तर आपलं कर्तव्य आहे की नाही, तर ते आपण केलं पाहिजे. हेच व्रत घेणं म्हणजे काय, व्रत घेणं म्हणजे हेच आहे
स्वतःमध्ये आणि जगामध्ये कोणत्या प्रकारची सुधारणा करता येणं शक्य आहे याचं वर्णन या समासामध्ये आढळतं. आता आजचीच परिस्थिती जर का आपण बघितली तर आपण बघतो की नाही की शाळांमध्ये जे शिकवलं जातं आहे त्यामध्ये संस्कृतीबद्दलचं शिकवणच नाही आहे. आपल्याला ती लोकांपर्यंत पोचवायची आहे आपल्या संस्कृतीची शिकवण. दुसरं म्हणजे कुटुंब हे एक राहावं ही सुद्धा आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे की कुटुंब एकत्र येण्यासाठी आपण काय काय करू शकतो हा आपण विचार करून लोकांना सांगू शकतो. आणि याचप्रमाणे पुढची पिढी जन्माला घालणं, पुढची पिढी मोठी करणं हे या सृष्टीमधलं एक फार मोठं परमेश्वराचं कार्य आहे. ते आपण फक्त स्वतःचं कार्य नाही धरायचं. मी माझ्या मुलांना जन्म दिला म्हणजे झालं माझ्या स्वार्थासाठी मी ते केलं, माझ्या कुटुंबासाठी केलं? निश्चितपणे आहे. 10-15% ते आपल्यासाठी जरी असलं तरी 60-70% ते समाजासाठी आहे. कारण ती पुढची पिढी मोठी होणार आहे, तिच्या हाती आपण हा भारत देश हवाली करणार आहोत. मग त्यासाठी सुजाण नागरिक बनवणं हे सुद्धा कर्तव्य आहे की नाही. आणि हा जो विचार आहे हा सुद्धा आपल्याला समाजापर्यंत पोचवता येईल, पोचवता आला पाहिजे. मग समर्थांच्या सांगण्याचा भावार्थ काय आहे 14:6 मध्ये? तर असं आहे की माणसाला शहाणपण शिकता येतं. हे पहिलीच ओवी आहे. त्या पहिल्याच ओवीत त्यांनी सांगितलेलं आहे, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास नचले उपाये, काहीतरी धरावी सोये, आगांतुक गुणांची. श्रीराम. आगांतुक गुण म्हणजे नव्याने आपण स्वीकारलेले गुण. आपण जन्माला येताना काही गुण घेऊन आलेलोच आहे. आता जन्माला येताना आपण कोणते गुण घेऊन आलो आपल्याला माहीत असायला पाहिजे. आपण ते माहिती करून घेतलं पाहिजे. आणि पहिला जो आपला प्रवेशाचा अभ्यासक्रम होता त्याच्यात तर आपल्याला समर्थाने तेच शिकवलं की आधी स्वतःला ओळखायला शिका. तुमच्यातले स्वाभाविक गुण कोणते आहेत आणि तुम्हाला उत्तम गुण कोणते घ्यायचे ते ओळखायला शिका, असं त्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं. मग ते काय म्हणतात, रूप आणि लावण्य हे जन्मतःच लाभणारी गोष्ट आहे, की नाही. एखादीला खूप लांब सडक केस असतात, एखादीचे डोळे अतिशय सुंदर असतात, म्हणजे जसं मोराला पिसारा आहे, कोकिळेला कंठ आहे की नाही. आणि असे हे जे प्रत्येकाचे, गायीचे डोळे बघा तुम्ही, इतके भावूक डोळे असतात तिचे आणि इतके निष्पाप डोळे असतात की ते बघूनही आपल्याला खूप आनंद होतो बरेच वेळा. असं प्रत्येकाला काही ना काही गुण परमेश्वराने दिलेला आहे. पण तो जो उपजत दिलेला जो गुण आहे तो जो आहे तो आहेच, तो आपल्याजवळ राहणारच आहे. पण आपल्याला काहीतरी आगांतुक गुण म्हणजे जे आपल्याकडे नसलेले गुण आपल्याला शिकायचे आहेत आणि त्यामुळे त्याच्यातून आपलं व्यक्तिमत्व आपल्याला प्रभावी करायचं आहे. आणि हे जी ओवी आहे, रूपलावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास नचले उपाये, काहीतरी धरावी सोये, आगांतुक गुणांची. याच ओवीचं जणू काही विवरणच समर्थांनी त्याच्या पुढच्या ओव्यांमध्ये दिलेलं आहे. आणि हा संबंध समास या ओवीचंच विवरण करतो असं म्हणायला हरकत नाही. बघा आपण समर्थ काय म्हणतात, अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून शिकती, शहाणे विद्या. श्रीराम. काही जणांच्या आत उपजतच कुविद्या म्हणजे वाईट गुण असतात. माझी एक मैत्रीण होती, तिचा मुलगा असा रांगत होता, त्यावेळेला ती त्याला घेऊन आली होती. तर तो 7-8 महिन्याचा वगैरे असेल, तर तो असा चालत चालत रांगत रांगत गॅलरीमध्ये गेला आणि तिथे मी काचेच्या बरण्या बाटल्या धुवून अशा घातल्या होत्या उपड्या. आणि मला काही भान राहिलं नाही की लहान मुलं आज आपल्या घरात आहे. तो गेला आणि त्यानं काय केलं माहिती आहे का, ती बाटली घेऊन अशी अशी आपटून आपटून फोडली. म्हणजे हा त्याचा जन्मतःच आहे की जे काय असेल ते मोडून तोडून ठेवायचं, असा त्याला उपजत गुण असतो. मुद्दाम काही आणलेला नाहीये, पण तो जन्मतः आलेला गुण आहे. मग हा त्याला बदलता येईल की नाही, तर समर्थ म्हणतात बदलता येईल. आधी कळलं पाहिजे की माझ्यात कोणते अवगुण आहेत आणि ते मला टाकायचे आहेत, तरच आपल्याला उत्तम गुणांचा अभ्यास करता येतो. म्हणून कुविद्या सांडून, असे चुकीचे आलेले जे आहेत ते सांडून शिकती, शहाणे विद्या. कोणाला डोळ्याने कमी दिसतं, कोणाला कानानेच ऐकू येत नाही, कोणी मुके असतात त्यांना बोलता येत नाही, पांगळे असतात. असे जे काय आहे जन्मतः, समर्थांच्या काळात ते खूप होतं, कारण तेव्हा देवी
च्या लशीचा शोध नव्हता लागलेला आणि देवीचा रोग लहानपणी जर झाला तर हमखास एक ना एक अवयव हा कामातून जात असे त्या काळात. तर त्यामुळे ह्याचा फार अनुभव समर्थांनी घेतलेला आहे. आता अलीकडे आपण लागलेल्या होत्या ना जाहिराती, देवीचा रोगी ओळखा आणि बक्षीस मिळवा. तर देवीच्या रोगाचं उच्चाटन केलं, अनेक रोगांचं आपण उच्चाटन केलं. पण आपलं जे काय देवांकडून आपण घेऊन आलेलो गुण आहेत त्यात काही चांगले आहेत, काही वाईट आहेत. तर त्यातले वाईट ओळखता आले पाहिजेत आणि ते टाकून चांगले गुण आपल्याला घेता आले पाहिजेत. तर समर्थांनी काय सांगितलेलं आहे की अंगी नसलेल्या उत्तम गुणांचा आपण अगदी मनापासून अभ्यास करावा. एकदम येत नाही हो, ओव्हरनाईट आपला काय गुण बदलणार नाही. जो आधीचा काही दिसलं की घ्यावं आणि खावंसं वाटतं, कोणाला विचारावं असं वाटत नाही, कोणाची परवानगी घ्यावी असं वाटत नाही, दिसतंय ना उचला आणि खा. पण हे चुकीचं आहे की नाही. आणि म्हणून हे जर बदलायचं असेल तर एकदम बदलत नाही, हळूहळू बदलतं. पण ते मनात असलं पाहिजे की मला हे बदलायचं आहे. तिसरं काय सांगितलं समर्थांनी, ऐश्वर भरपूर मिळवावं, ते भोगावं सुद्धा, त्या ऐश्वर्याचा उपभोगही घ्यावा, पण त्याच्यामुळे उन्मत्त होता कामा नये. आता मी एवढा श्रीमंत आहे, मी असा आहे, मग बाकीचे सगळे तुच्छ झाले असं माणसाने वागू नये. शेवटी सगळी माणसं आपलीच आहेत, त्यांना आपण आपलंसं करूनच पुढे जायचं आहे. चौथं काय आहे की शरीराने आणि मनाने झिजावे. आता शरीराने झिजावं म्हणजे काम करायचं, लोकांच्यासाठी काम करायचं, परोपकार करायचा, लोकांना मदत करायची. कोणाला भाजी आणून दे, कोणाचं काय बँकेतलं काम असलं तर ते करून दे, कोणाचं आणखी कुठलं काय काम असलं तर ते सहज पटकन पुढे होऊन करून द्यावं. आणि मनाने झिजावे. मनाने कसं झिजायचं आहे तर मनाने झिजणं म्हणजे लोक आपल्याला वाटेल तसं बोलत सुद्धा असतात, तर ते मनाला लावून घ्यायचं नाही. याला म्हणतात मनाने झिजणं. आणि म्हणून ते जर मनाला आपण लावून घेतलं नाही तरच या जगामध्ये आपला निभाव लागेल. लोक तर 10 तोंडाने बोलणार, त्यांची तोंड आपण धरू शकतो का? नाही धरू शकत. आणि म्हणून शरीराने आणि मनाने झिजावे. हे ह्या समासात 14:6 मध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत बरं का. मी तुम्हाला थोडक्यात सांगते, कारण आपल्याला जो काय वेळ आता 1 तासाचा आहे त्याच्यामध्ये आपण एवढ्या सगळ्या समासांचा पूर्ण अभ्यास तर नाही ना करू शकत. म्हणून मग व्याप वाढवून वैभव भोगावे. व्याप वाढवलाच पाहिजे. आपल्याला जर शक्ती, बुद्धी, युक्ती सगळं परमेश्वराने दिलेलं असेल तर त्याचा उपयोग केला पाहिजे आणि व्याप वाढवला पाहिजे. व्याप वाढवला की आणखीन पुष्कळ आपल्याला व्यस्त व्हावं लागतं, बिझी होतो आपण. पण असं जरी झालं तर त्याच्यातून वैभव पण वाढत जातं आणि त्या वैभवाचा भोग आपणही घ्यावा आणि तो समाजाला सुद्धा द्यावा. कारण ज्या वेळेला आपण समाजामध्ये काम करतो आणि भरपूर पैसे मिळवतो तर ते फक्त आपल्या एकट्यासाठी नसतात, ते समाजाच्यासाठी सुद्धा असतात. समाजाकडून मिळालं आणि ते मी समाजाला परत दिलं, ह्याच्यामध्ये जो आनंद आहे तो दिल्यावरच कळतो. म्हणून द्यायला शिकलं पाहिजे. 6वं काय आहे तर बहुतांच्या अंतरी भरावे. आता बहुतांच्या अंतरी आपण कसं भरणार आहोत तर त्यांना आपण मदत केली की त्यांना आनंद होतो. बरं झालं त्या दिवशी तू माझ्याबरोबर आलीस, त्यामुळे माझं आज काम पटकन झालं, मला भीती नाही वाटली रस्त्याने चालताना, असं एखादी आजी म्हणते हो की. म्हणून मग त्यांच्या अंतरामध्ये आपल्याला जागा मिळते. आणि असं बहुतांचे अंतरी भरावे आणि शहाणे करावे, जन पतित करावे पावन. ज्यांच्या हातून चुका होतात ना त्या चुकांना आपल्याला क्षमा करता आली पाहिजे. पण चुका केल्या क्षणी जर आपण बोलून दाखवल्या तर त्यांचं मन दुखावतं. म्हणून जेव्हा ते चुका करतात त्यावेळेला आपल्याला ते सहनच करून घ्यावं लागतं. त्याला म्हणतात मनाने झिजणे. तेव्हा ते सहन करून घ्यायचं, तेव्हा प्रतिक्रिया द्यायची नाही, रिॲक्शन द्यायची नाही. आणि मग नंतर योग्य वेळ साधून त्या व्यक्तीला सांगायचं की त्या दिवशी अशा अशाच्या ऐवजी तू असं असं जर केलं असतंस की नाही तर जास्त नसतं का चांगलं झालं, बघ विचार करतो. असं आपल्याला काय करता येईल, शहाणे करून सोडावे जन. अशा रीतीने आपल्याला लोकांना शहाणं करता येतं. आपल्याला समर्थांनी शिकवलंय त्यामुळे आपण शहाणे झालोय. मग ते शहाणे आपण जर झालो तर आपण आपल्यापर्यंतच ठेवायचं का? नाही, आपल्याला ते लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे, लोकांना सुद्धा शहाणं केलं पाहिजे. आणि पतित करावे पावन. पतित करावे म्हणजे काय की जे सतत पापच करत आहेत म्हणून पतित झालेले आहेत
त्यांना हळूहळू हळूहळू मानत मानत शिकवावे, मुलाचे चालीने चालावे, मुलाचे बोलीने बोलावे, असं करून त्यांच्या कलाकलांनी घेत घेत हळूहळू त्यांना वळवायचं असतं. त्याला म्हणतात ते पवित्र होतात. है ना. नारद मुनी वाड्या कोळ्याला भेटले तेव्हा तो केवढा कसा होता, वाटमार्या होता, किती लोकांना त्यांना मारलं होतं, रांजण भरले होते. पण नारद मुनींनी काय सांगितलं, अरे तू एवढं पाप करतोस, तुझ्या या पापात कोणी सहभागी होणार आहे का? आणि म्हणून मग त्यांना घरातल्या जाऊन विचारलं. तेव्हा ते म्हणाले, तुझं आमचं पालनपोषण करणं तुझं काम आहे, त्यासाठी तू जर पापी मार्ग निवडला असलास तर तो तुझा प्रश्न आहे, आमचा प्रश्न नाही, तुझ्या पापात आम्ही नाही सहभागी होणार. असं सांगितल्यावर त्याला एकदम जाग आली आणि मग ते म्हणाला, आता मी काय करू? त्याने येऊन नारद मुनींचे पाय धरले. तेव्हा ते म्हणाले, इथे बस आणि राम 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 असं म्हणून मग तो तिथल्या शिलाखंडावर बसला. राम 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 म्हणत. तर सुरुवातीला तो मरा 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 असं उलट म्हणत होता, पण त्याचं आपोआप बदलून राम 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 झालं. त्याच्या अंगाभोवती मुंग्यांचं वारूळ झालं. 12 वर्षांनी नारद मुनी त्याच रस्त्याने जात होते आणि त्यांना तो ध्वनी ऐकू आला, राम राम म्हणून. मग त्यांनी तिथे जाऊन हाक मारली त्याला. तेव्हा त्या वारुळातून तो बाहेर आला आणि पुढे तो वाल्मिकी ऋषी झाला. म्हणजे कोण कुठल्या जातीचा आहे ह्याला कधी महत्त्व नाही आहे. महत्त्व प्रत्येकजण काय करतो, त्याचं जे सत्कर्म आहे, त्याचं जे काम आहे, त्या कामाने तो ऋषी होतो, आहे की नाही. ऋषी झाला आणि पुढे सीतामाई त्याच्या आश्रमातच प्रसूत झाल्या. त्यांना लवकुश अशी 2 बाळं झाली. तर अशा रीतीने पतित करावे पावन आपण लोकांना हळूहळू भजनाच्या मार्गाला वळवलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, जगामध्ये भगवत भजन वाढवावे. मग आता मी ज्या वेळेला अभ्यास करायला लागले तेव्हा मी काय केलं, मग मी असं केलं की मला आता दुसरं काही एवढं जमणार नाही आहे करायला. खूपच उशिराच्या वयात मला दासबोध हातात मिळाला, पण हरकत नाही. मी दासबोध पारायणात मंदिरामध्ये जायला लागले. दासबोध पारायण करता करता तिथल्या जे लोक कामं करत होते उत्सवाची त्यांना मदत करायला लागले. असं करता करता एक दिवशी त्या संपूर्ण उत्सवाचं मुख्यपण माझ्याकडे आलं. आणि मग अशा रीतीने त्याला भगवत भजन वाढवण्यासाठीच तर हे केलं ना, की हा उत्सव बंद नाही पडता कामा, हा उत्सव चालू राहिला पाहिजे, म्हणजे लोकांमध्ये हे भगवत भजन चालू राहील. तर अशा रीतीने आपण आता पहिला 14:6 हा समास पाहिला. आता दुसरा कोणता समास आहे तर चातुर्य लक्षण, दशक 15 आणि समास 1 असा हा तो आहे. तर इथे त्याच्यात त्या समासात काय सांगितलंय समर्थांनी. आता सुद्धा आपण ओवी प्रमाणे न जाता मी आता तुम्हाला थोडक्यात समासच समजावून सांगते, कारण ओवीनुसार आपण जर गेलो तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 35 ओव्या आहेत आणि त्या 35 ओव्या त्या थोड्या वेळात सांगणं कठीण आहे. आपण मुख्यत्वे स्वाध्यायाचा फार आधी विचार करणार आहोत. तर समर्थ काय म्हणतात, प्रत्येक जीव जो आहे म्हणजे किडामुंगी सकट त्या प्रत्येकाच्या अंतर्यामी ईश्वर आहेच. आणि त्या ईश्वराला जो जाणतो तो खरा चतुर आहे. आता किडामुंगी वगैरे तर सोडाच, पण माणसामध्ये सुद्धा तो आहे. प्रत्येक माणसात तो परमेश्वर आहे हे आपण जाणतो का, ते आपण लक्षात घेतो का. आणि ते जर आपण लक्षात घेत असलो तर त्या परमेश्वराने आपल्याला दुखवायचं नाहीये, म्हणजेच त्या जीवाला दुखवायचं नाही. एखाद्या जीवाला काहीतरी कॉमेंट करून टॉन्टिंग करून त्याला दुखवणं म्हणजे त्याच्या अंतर्यामी जो परमेश्वर आहे त्याला आपण दुखवतो असा त्याचा अर्थ होतो. म्हणून कोणाला कधी टॉन्टिंग करायचं नाही, कोणाची कधी निंदा करायची नाही. जर बोलायचं तर चांगलंच बोलायचं, आणि जर बोलता येत नसेल, चांगलं काही सुचत नसेल, सांगता येत नसेल तर बोलायचंच नाही, हे आपण करू शकतो. मग त्यांनी म्हटलंय, प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी असलेल्या अंतरात्म्याला जो ओळखतो जाणतो तो खरा चतुर आहे. आणि त्यासाठी काय करायला लागतं माहितीये, माझ्यात असलेला ईश्वर आधी मला ओळखता आला पाहिजे. कारण तो ईश्वर जर प्रत्येक जीवात आहे तर तो माझ्यातही नाही का. माझ्यातला ईश्वराला जर मी आधी ओळखू शकले तर मग इतरांच्यातला सुद्धा मला ओळखता येतो. आणि असा जो चतुर तो खरा भाग्यवान, असं समर्थांचं अगदी स्पष्ट मत आहे.
आणि खरा शहाणा असा जो मनुष्य असेल त्याच्याशी सगळेजण मैत्री करायला बघतात, त्यांना आवडतं अशा माणसाशी मैत्री करायला, आणि मग बाकीचे आपोआप त्याला वश होतात. आणि ही दृष्टी ठेवून लोकसंग्रही पुरुषाने, लोकसंग्रही म्हणजे कसं, जो लोकांमध्ये वावरतो तो. आपल्याला काय मोठा लोकसंग्रह करायला आपण कुठे जातोय असं नाही, पण आपण लोकांमध्ये वावरतो, त्यांच्याशी चार गोष्टी बोलतो, तर अशा गोष्टी त्या बोलायच्या आहेत की ही दृष्टी त्यांनी ठेवायची आहे. आणि प्रथम त्या प्रत्येकाच्या मध्ये असलेला अंतरात्मा आपलासा करून घ्यायचा. आता तो कसा आपलासा करते, समजा आपण आपल्या घरात आहोत, आपल्या घरामध्ये कोणाची सासू असेल, कोणाची सून असेल, कोणाच्या नणंदा घरामध्ये असतील, कोणाचं आणि कोणी असतील, तर त्यांच्या मनाचा कल कुठे आहे, त्यांच्या आवड काय आहे, हे जर आपल्याला ओळखता आलं तर आपल्याला काय करता येईल, त्यांचा अंतरात्मा आपल्याला आपलासा करून घेता येईल. कारण बरेच वेळा होतं का नाही, म्हणजे माझं तरी होत होतं तसं, की मी फक्त स्वतःचा विचार करायचे, मला हे आवडतं, मला ते आवडतं, आणि मला जे आवडतं त्याच्या विरुद्ध कोणी काही बोललं की मला अगदी राग यायचा. पण मग मला कळलं, अरे मला जशा आवडीनिवडी आहेत तशा लोकांच्या पण आवडीनिवडी आहेत, मग त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. पण आपण का ओळखू शकत नाही, कारण आपण सतत कुठेही गेलो तर स्वतःच टुमणं सांगत बसतो ना, आपलं घोडं दामटत बसतो. आपलंच जर आपण सांगत बसलो तर दुसऱ्याची आवड निवड, त्याचं मन कुठे जातं, त्याच्या मनाचा थांग आपल्याला लागत नाही, आणि जर लागला नाही तर मग त्या अंतरात्मा वश कसा करून देता येणार. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे, आपण ज्यांच्यात वावरतो त्यांचा मनाचा कल कुठे आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, ह्या जर आपण ओळखू शकलो तर तो त्यांच्यातला असलेला अंतरात्मा तो आपलासा होईल, आणि मग आपोआप आपले सगळ्यांचं एकोप्याचे आणि सलोख्याचे संबंध होतील. आणि लोकांना वश करून घेण्याचा हा विवेकाचा मार्ग उत्तम आहे. हे का बरं समर्थ सांगतायत, कारण त्यांच्या काळामध्ये, समर्थांच्या काळामध्ये संपूर्ण मुघल साम्राज्य होतं की नाही, महाराष्ट्रामध्ये 5 पातशाह्या होत्या, आणि दिल्लीला मोगलांची सत्ता होती, आणि हे मोगल लोक आहेत ना, इस्लाम धर्मीय, त्यांचा वशीकरणावर भरपूर विश्वास आहे, आणि ते वशीकरण करून लोकांना आपल्या धर्मामध्ये धर्मांतरित करून घेतात, आणि त्यासाठी ते वशीकरण वापरतात, आणि त्यांच्यामध्ये राहून त्यांच्यामध्ये वागून आपली लोकसुद्धा वशीकरणाची तंत्र वापरायला लागली होती. आत्ता अलीकडे जर तुम्ही ऐकलं असेल तर अपर्णा रामतीर्थकर म्हणून आहेत, त्या वकील झाल्या होत्या, आणि त्यांनी सुरुवातीला डायव्होर्सच्या केसेस चालवल्या. मग त्यांना कळलं की डायव्होर्सच्या नाही केसेस चालवायच्या, त्याऐवजी लोकांना एकत्र आणायचं आपण काम केलं पाहिजे, आणि ते करता करता लव जिहाद सारख्या गोष्टी पण त्यांच्या लक्षात आल्या, आणि मग त्यांना त्यातून पत्ता लागला की ह्या मुली अशा कशा वश होतात, तर वशीकरण तंत्र ते वापरतात, हे त्यांनी शोधून काढलं. हे त्यांच्या एका प्रवचनात त्यांनी स्वतः सांगितलेले. तर समर्थांच्या काळामध्ये हे वशीकरणासारखी तंत्र आणि त्याचे प्रयोग फार चालायचे, पण ते काय फार काळ चालत नाही बरं का. नंतर एक दिवस ती व्यक्ती जागी होते, आणि त्या व्यक्तीला कळतं की आपल्याला फसवलेलं आहे या माणसाने, आणि मग ते माणसाला वळवून घेणं हे लटकं पडतं म्हणजे यश त्याला मिळत नाही, यशस्वी होत नाही, आणि मग वेडे लोक लटक्याचा अभिमान धरून वागतात की आमचं वशीकरण तंत्रच बरोबर आहे, आणि म्हणून मग त्या खोटेपणाचा अभिमानच ते धरतात, आणि मग अखेर फसतात. आणि ज्याला लोक वश व्हावे असं वाटत असेल त्यांनी आपलं मन आणि दुसऱ्याचं मन हे एकत्र कसं जुळेल याचा विचार केला पाहिजे. माझ्या मनाच्या आवडीनिवडी आणि दुसऱ्याच्या मनाच्या आवडीनिवडी ह्या जर जुळल्या तर आपली मैत्री चांगली जुळते. हा तुम्हाला पण अनुभव असेल, कारण आपल्या ज्या काही मैत्रिणी चांगल्या असतात त्यांच्या आणि आपल्या आवडीनिवडी खरोखरच सारख्या असतात, पण ज्यांच्या आणि आपल्या आवडीनिवडी फारशा जुळत नाही त्यांच्याशी आपण मग मैत्रीच करायला जात नाही. पण असं करायचं का, तर नाही, त्यांना सुद्धा कधीतरी प्रसंग आणि वेळ बघून आपल्याकडे वळवून घेता आलं तर वळवून घ्यावं, पण त्यासाठी काय करायचं, मन त्यांचं आपल्याकडे वळलं पाहिजे, मनामध्ये बदल झाला पाहिजे, मनापासून त्यांना वाटलं पाहिजे की अरे ही समर्थांचे विचार सांगते, हे किती विचार चांगले आहेत, मला सुद्धा याप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवून आणावासा वाटतो, असं म्हणून ती जेव्हा आपल्याकडे वळते तेव्हा ते खरं
माणसं जोडून घेणं आहे. तेव्हा आपला अंतरात्मा त्यांच्या अंतरात्म्यामध्ये मिसळावा, म्हणजेच आपलं मन आणि त्यांचं मन कसं एकत्र येईल हे आपण बघायचा प्रयत्न केला पाहिजे. आपले बाह्यांग अगदी साधे ठेवावे. बाह्यांग म्हणजे काय? परिवेश. आपण जे वेश घालतो तो साधा असावा. तोच थाटामाटाचा असा केला तर लोक म्हणतील ही मोठी शिष्टच दिसते, हिच्याशी काय मैत्री करण्यात अर्थ नाही, असं वाटेल की नाही. तर निस्पृहता असावी, म्हणजे आपल्याला कोणाकडनं काही नको आहे. आपण जे काही काम करतोय ते आपण समर्थांचं जे व्रत आहे ते घेतलेलं आहे चालवायला, आणि ते आपण आपल्या आनंदासाठी व्रत घेतलेलं आहे आणि त्या व्रतासाठी आपण काम करीत आहोत. मग हे समर्थांचे विचार लोकांपर्यंत पोचवायचे तर काय केलं पाहिजे? तर ते म्हणतात नेहमी ताजे राहणारे ब्रह्मज्ञान असावे. आता ब्रह्मज्ञान हे काही सोपी गोष्ट नाही आहे बरं का. ब्रह्मज्ञान होणारे जे साधक असतात केवढी तरी साधना करतात, एवढी अजून आपली काही तेवढी तयारी झालेली नाही. पण आपल्याला काय की जी समर्थांची वचनं आहेत ती ब्रह्मज्ञानच आहे खरं म्हणजे. आणि ती जी समर्थांची वचनं जर आपल्या मनामध्ये ठसली, पक्की झाली आणि त्याचा आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये उपयोग करता आला तर त्याला म्हणायचं ब्रह्मज्ञान हळूहळू आम्ही आमच्या आचरणात आणलं असं होतं. म्हणून ताजं राहणारं ब्रह्मज्ञान असावे म्हणजे काय की ही समर्थ वचनं आपण पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे, तर ती ताजी राहतात आणि विस्मृतीमध्ये जात नाही. तसंच अनेक लौकिक विषयांचे सुद्धा ज्ञान असावे. आता एखादी मैत्रीण आहे, तिला चित्रकला फार आवडते आणि मला जर अजिबात चित्रकलेत गम्यच नसेल तर मी काय करणार आहे? मग तिच्याशी मैत्री करण्यासाठी मला तिच्या चित्रांची चित्र बघायची, त्याचं कौतुक करायचं, मग तिच्याकडनं एखाद्या वेळेला अगदी साधी सरळ रेष काढायला तरी शिकावं. मग तिला जरा आनंद वाटतो, अरे ही आपल्याकडून काहीतरी शिकू पाहते आहे. मग ती मोठ्या हौसेने आपल्याला शिकवायला येते आणि असं शिकवता शिकवता तिला समर्थ वचनं आपल्याकडून पोचतात तिच्यापर्यंत आणि मग अशा ओळखीने ओळख वाढत जाते आणि बुद्धीने विचार करायला त्यांना शिकवलं पाहिजे. त्यांना आपण बुद्धीने कसा विचार करायचा, कारण आपण समर्थांकडे शिकलोय ना बुद्धीने कसा विचार करायचा. त्यांचं प्रेम मात्र कधीही तोडू नये, त्यांच्या मनाचं नेहमी समाधान करावं. म्हणजे काय तर ज्याच्यात त्यांची आस्था आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या श्रद्धा आहे त्या तोडायला जायचं नाही. कधीतरी तिची बुद्धी परिपक्व होईल आणि तिला कळेल की अरे मी आत्तापर्यंत जे समजत होते की मांजर आडवी गेली म्हणजे आता माझं कार्य होणारच नाही, चला परत मागे जा, हा अंधश्रद्धा आहे. हे तिला हळूहळू कधीतरी कळेल. ज्या क्षणी ती असं वागते त्या क्षणी जर तिला सांगायला गेलो ना आपण तर तिला ते पटणार नाही आणि उलट तिच्या आणि आपल्यातलं अंतर वाढत जाईल. आणि म्हणून प्रेम जे असेल ते कधी तोडू नये, प्रेमाला महत्त्व द्यावं, बाकीच्या गोष्टींना महत्त्व नाही. समजा मी एखादी वस्तू दिली आहे तिच्याकडे ठेवायला आणि ती तिच्याकडनं हरवली तर मी लगेच रागवायचं, मग चिडायचं, मग अद्वा तद्वा बोलायचं. काय झालं? आमच्यातले संबंध तुटले. म्हणून प्रेम तोडायचं नाही. की वस्तू काय, वस्तूला फार महत्त्व नाही, वस्तू परत आणता सुद्धा येते, पण माणूस जर दुरावलं आपल्यापासून तर ते पुन्हा जोडून घेता येत नाही. आणि म्हणून अशा प्रत्येकाच्या मनाचं आपण समाधान करायला शिकलं पाहिजे. एकाच ठिकाणी जर का आपण फार काळ थांबलो, हे महंतांसाठी आहे बरं का, एकाच ठिकाणी फार काळ राहिलं तर व्याप सांभाळता येत नाही, म्हणजे मठाचा जो व्याप आहे तो वाढणार नाही. म्हणून एका ठिकाणी सारखं न राहता प्रत्येकाला जाऊन जाऊन सावधपणाने भेट द्यावी, भेटून माणसाचे मन राखावे. आता हे मी कसं करत होते, म्हणजे मी आता झाली 10-15 वर्ष मी 3 अभ्यासबोध अध्ययनाचे स्वाध्याय तपासते आहे ना. मग मी काय करायची, आता मला तर ह्यांच्यातच काम करायचं आहे, मग मी कसं काम करणार, कारण मी मेलवरती आलेले स्वाध्याय तपासते, मग मी कसं करणार. मग मी युक्ती केली, जेव्हा जेव्हा मला जमेल तेव्हा तिला तरी आपल्याकडे बोलवायचं, नाही तर आपण तिच्याकडे जायचं. हे तर आपण करू शकतो. अशा रीतीने जाऊन जाऊन सावधपणाने भेट द्यावी. ज्या वेळेला प्रत्यक्ष भेटतो ना तेव्हा मग तिला वाटतं अभ्यासार्थीला, अरे ह्यांना एवढी कळकळ वाटते माझ्याबद्दल, तर मी हा अभ्यास असा मध्ये सोडणं बरोबर नाही. मग ती नेटाने पुढे तो सगळा अभ्यास पूर्ण करत राहते. तर अशा रीतीने भेटून माणसाचं मन राखायला शिकलं पाहिजे. आपल्या अंगात उत्तम गुण असले तर ते पाहून समोरच्या माणसाला खूप आनंद होतो. तर अशा रीतीने मला जसं जेवढं सांगता आलं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये
बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीण माणुसकाचे, राज्य सांडून फुकाचे, भीक मागे श्रीराम. बुद्धी ही माणसाला ईश्वराने दिलेली देणगी आहे, ज्याच्यापाशी ती नाही तो माणूस कच्चाच आहे. पण जो बुद्धीचा अयोग्य वापर करतो, फुकटचं राज्य मिळाले तर ते सोडून भीक मागत राहतो. म्हणजे अशा रीतीने काही काही गोष्टी समर्थांनी कशा सांगितलेल्या आहेत ते बघा, नाही का. सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा निराभिमान, न्याय अन्याय समान कदापि नव्हे श्रीराम. सत्याचा अभिमान धरणे हे खरं निरभिमान आहे. अभिमान म्हणजे काय माहिती का, अहंकार करणे असं आपण नेहमी समजतो. पण जर सत्य असेल आणि त्याचा जर अभिमान धरला असेल तर ते सत्य कधीही बदलत नाही. म्हणून वस्तुतः तो निरभिमानच आहे. आणि ब्रह्मसत्य आहे त्याचा अभिमान किंवा कैवार घेणारे संत हे निरभिमानीच आहेत. आपण सगळीकडे बघतो त्यांच्या ज्ञानाचं रूपांतर विज्ञानामध्ये किंवा अनुभवात झालेले असते आणि ते प्रत्यक्ष अनुभवाने बोलत असतात. आणि म्हणून त्याला पुढे दृष्टांत काय दिलं आहे की न्याय आणि अन्याय हे दोन्ही सारखे नाही आहेत. अन्याय तो अन्याय आहे, न्याय तो न्याय आहे. तर त्या न्याय आणि अन्याय हे ओळखता आलं पाहिजे. देहाचा अभिमान धरणं हे चुकीचं आहे आणि ईश्वराचा अभिमान आहे तो सत्याचा अभिमान आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला मी छान 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 कपडे घालते, छान 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 पादत्राणे त्याला मॅचिंग घालते आणि मोठी टक 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 करत मी जात असेल तर हा सगळा देहाभिमानाचा प्रकार आहे. आणि हा देहाभिमानाचा फोल व्यर्थ अभिमान आहे. पण जर ईश्वराचा अभिमान धरला आणि त्याच्याप्रमाणे आपण कोणाला वळवायला लागलो तर त्यांना सुद्धा ते हळूहळू पटत जातं. आणि म्हणून ते काय म्हणतात, आचार विचारे विण जे जे करणे तो तो सीण, धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे श्रीराम. आचरण आणि विचार न सांभाळता जे काही केले जाते ते सगळे व्यर्थ क्षीण देणारे असते असं आहे. तर त्यामुळे समर्थाचे राखता मन तेथे येती उदंड जन, जन आणि सज्जन अर्जव करीती श्रीराम. वेश असावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिवाळा मोडू नये श्रीराम. निस्पृह आणि नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रकट जाणता सज्जन दुर्लभ जगी श्रीराम. आणि मग शेवटी काय म्हणतात, भेट भेटो उरी राखणे हे चातुर्याची लक्षणे, मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे श्रीराम. लोकांना आपल्याला अध्यात्म मार्गावर घेवायचं आहे आणि म्हणून त्यासाठी त्यांना वारंवार भेटणं आवश्यक आहे. आणि पुन्हा त्यानं भेटावं असं त्या व्यक्तीला पण वाटलं पाहिजे ना, की अरे तुम्ही आलात, आम्हाला किती आनंद झाला तुमच्याशी बोलून. मग हे चातुर्याचं लक्षण आहे. आणि म्हणून त्या भेटीमध्ये आपलंच तुणतुणं नाही वाजवायचं, त्या व्यक्तीला बोलतं करायचं, तिच्या मनाचं अंतरंग जाणून घ्यायचं. म्हणजे मग तिच्या मनात आपल्याबद्दलची आवड असते ती कायम राहते आणि उत्तम गुणांच्या योगाने सर्वांना समाधान वाटते. म्हणून महंतापाशी हे सद्गुण असले पाहिजे, सावधपणा आणि चातुर्य हेही असलं पाहिजे आणि प्रसंगावधान सुद्धा असलं पाहिजे बरं का. आता ह्याच्यानंतरचा तिसरा समास आहे तो 15:6. आता हा जो 15:6 आहे याच्यामध्ये त्यांनी लेखनाचं फार महत्त्व सांगितलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल की अरे आताच्या काळात कुठे लेखन आहे, आता शाळेतली मुलंसुद्धा कॉम्प्युटरवर लॅपटॉपवर लिहायला लागली, तर मग कुठे आता लेखनाचं महत्त्व आहे. पण असं आहे, जोपर्यंत तुमच्याकडे वीज आहे, जोपर्यंत तुमच्याकडे ते काय इंटरनेट आहे, तर तुमच्या त्या ह्याला अर्थ आहे ना लेखनाला, लॅपटॉपवरच्या. पण नाही तर कागदावरचं लेखन हे कसं आहे, ते टिकणारं आहे. पूर्वीच्या काळी केलेली जे ग्रंथ आहेत त्याच्या लिपी काढून ठेवलेल्या आहेत, प्रती काढून ठेवलेल्या आहेत, त्या आजही आपण वाचू शकतो. मोडी लिपीत, त्या काळात मोडी लिपी होती, मोडी लिपीत लिहिलेले ग्रंथ ते आज लोक वाचतात आणि मोडी लिपीतून देवनागरी लिपीमध्ये लिहितात. हे जे कागदावरचं लिहिणं आहे हे कायम राहतं. आता दुसरं की लॅपटॉपवर आपण लिहितो, वाचतो, व्हॉट्सअपवर वाचतो, हे सगळं खरं आहे. पण व्हॉट्सअपवर येणारे विचार मनामध्ये ठसत नाही. तुम्ही बघा, तुम्ही अनुभव घ्या. तिथे आपण मोठे मोठे आध्यात्मिक ग्रंथसुद्धा जरी वाचले तरी ते मनामध्ये ठसत नाही. पण ते ज्या वेळेला आपण कागदावर लिहितो आणि कागदावर लिहिलेलं आपण वाचतो त्यावेळेला ते लिहिताना पण कसं होतं बघा, पुस्तकात कुठेतरी बघावं लागतं, बघूनच लिहितो की नाही.
त्याच्यात बघतो, तिथे वाचतो, लिहिताना ते लक्ष ठेवतो, ऱ्हस्व दीर्घ काय आहे, संधी विग्रह काय आहे ते बघतो आणि मग ते लिहिताना परत एकदा त्याची रिपीट उजळणी होते आणि ते झाल्यानंतर मी कसं लिहिलं आहे ते बरोबर लिहिलं आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण पुन्हा वाचतो. म्हणजे ह्याचा अर्थ एकाच लेखनामध्ये 3 वेळा आपण वाचू शकतो. पण असं तुम्ही ह्या व्हॉट्सअपवर आलेलं किंवा PDF मध्ये आलेलं कितीही वेळा वाचा बघा, ते ठसत नाही. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. आणि म्हणून ह्याच्यामध्ये समर्थांनी जे लेखनाचं महत्त्व दिलेलं आहे त्या लेखनाच्या महत्त्वाला फार महत्त्व आहे. मानवी जीवनामध्ये ज्ञानाला परमोच्च स्थान आहे आणि समर्थांनी ते सांगितलेले आणि त्यांच्या त्यांचे जे मठ होते त्या मठामध्ये एक मठ म्हणजे विद्यापीठच होतं आणि तिथे अशा पुस्तकांच्या प्रती लिहून घेतल्या जात असत. आणि समर्थसुद्धा काय म्हणायचे, दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे. अखंड वाचन ठेवलं पाहिजे आणि काहीतरी पण दिवसभरामध्ये लिहिलं पाहिजे. आत्मज्ञानाचं पवित्र्य असेल किंवा श्रेष्ठत्व असेल किंवा सामर्थ्य असेल तर काहीच प्रश्न नाही. पण बुद्धी आणि शब्दज्ञानाच्या भूमिकेवर जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाला सुद्धा ज्ञानच खरे सामर्थ्य प्रदान करते. आणि तुम्हाला आम्हाला तर त्या ज्ञानामुळेच यशाची दारं उघडतात आणि सगळ्या लोकांमध्ये लोक वाहवा करतात असं आहे. असा या समासाचा हा आरंभ त्यांनी इथे केलेला आहे. तेव्हा त्या ज्ञानाचा आधार घट्ट धरून माणूस जर का प्रयत्न करू लागला तर ते काय म्हणतात की प्रारब्धाची रेषा सुद्धा तो बदलून टाकतो. लोक काय म्हणायचे समर्थ येण्याच्या आधीच्या काळामध्ये की जसं नशिबात असेल तसं घडेल, नशिबाची जी ललाट रेषा आहे ती कधी कुणाला बदलता येत नाही असं त्यावेळेला लोकांच्यात समज होता. पण समर्थांनी सांगितलं की प्रारब्धाची रेषा बदलू शकते आणि ती बदलते कशा, त्याच्यासाठी दृष्टांत दिलेला आहे की आपण धुळीमध्ये रेषा काढली ती पुसली जाते, वाळूमध्ये रेषा काढली भरती आली की ती पुसली जाते, कागदावर रेषा काढली ती पण आपण इरेझर वापरून पुसून टाकू शकतो. मग जर आपण काढलेली रेषा पुसू शकतो तर प्रारब्धाची रेषा सुद्धा प्रयत्नाने बदलू शकते असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि हा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी स्वतः घेतला, त्यांनी इतरांना दिला आणि म्हणून समर्थांचं प्रयत्न हा परमेश्वर हे अगदी गाजलेलं लोकांच्या तोंडात आहेत ते शब्द त्यांचे. आणि म्हणून माणसाने उगाचच कोणाचं काही ऐकू नये, खरं खोटं असेल ते निवडावं, दृढ निश्चय करावा. नाही निश्चय केल्याशिवाय आपल्या हातून काम नाही होत बरं का. आणि परमार्थ साधावा. लोकसंग्रह करणाऱ्या माणसाने कोणालाही नाराज करू नये. प्रसंगी हेकट माणसाचं सुद्धा ऐकावं आहे ना. किती वेळा भेटतात ना अशी हेकट माणसं, तर त्यावेळेला आपण ऐकलं पाहिजे त्यांचं. कारण त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये ती भावना इतकी पक्की झालेली असते की ते आपलं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. मग फक्त वादविवादच होतो. मग त्यावेळेला काय करायचं, वादविवाद तर टाळायचं आहे. अशा वेळेला तो काय म्हणेल ते आपण मुक्काट्याने ऐकून घ्यावं. तू बरोबर आहेस असं म्हणायची गरज नाही. तो जर चुकीचा असेल ना तर मूक राहावं, गप्प राहावं, पण ऐकून घ्यावं आणि आपलं मन दुसऱ्याच्या मनाशी मिसळून वागावे. त्याच्याकडचे जे असे वाईट गुण असतील ते दुर्लक्षित करावे आणि त्याच्याकडे जे चांगले गुण, कारण प्रत्येक माणसात वाईट आणि चांगले दोन्ही गुण असतात, तर त्याच्यातले वाईट गुण दुर्लक्षित करावे आणि चांगले जे गुण असतील त्याला आपण बढावा द्यावा, त्याच्याबद्दल त्याचं कौतुक करावं की हे तू किती सुंदर करतो, काय कपड्यांच्या घड्या घालून काय कपाट सुंदर लावून ठेवलेले. असं जे त्यांचं चांगलं सापडेल ना त्या चांगल्याचा आपण नेहमी स्तुती करावी. असं हे माणसाला आपलंसं करून घेण्यात, कोणात त्याचं मन वश करून घेता येतं. आणि मग हळूहळू तो आपलासा झाला की मग त्याला सांगता येतं की त्या दिवशी आपण अशी चर्चा करत होतो त्यावेळी तुला तेच खरं वाटत होतं, पण आज तू विचार कर बरं, आज तू विचार केलास ना शांतपणे की तुला कळेल की ते कसं चुकीचं होतं. कळतं. लोक काय खरंच मूर्ख नसतात, त्यांना जर सांगितलं तर त्यांना ते कळतं. पण कशा पद्धतीने आपण सांगतो याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून हळूहळू त्यांचं मन उकलावं आणि वेड्याला शहाणं करावं आणि त्यांना परमार्थ शिकवावा. जीवनामध्ये धक्के सपेटे तर सोसावे सगळ्यांनाच लागतात. नीच शब्द गिळावे लागतात, घरामध्ये सुद्धा लागतात, बाहेर पण लागतात, आहे की नाही.
तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन राहा, तिथे सुद्धा इतर लोकांशी तुम्हाला जुळवूनच घ्यावं लागतं. तिथल्या ज्या मुख्य बाई असतील त्यांचे 4 शब्द ऐकावेच लागतात. मग घरामध्ये आपण ज्या घरात आहोत त्या घरातल्या माणसांचे जर 4 शब्द आपल्याला ऐकावे लागले प्रसंगी, तर आपल्याला दुःख वाटायचं काय कारण आहे? कुठेही जा, 4 माणसांच्यात गेलो तर कधी ना कधीतरी कोणाचे तरी 4 शब्द आपल्याला ऐकावे लागतात. मग आपल्याच घरातल्या माणसाचे, कारण तो आपलाच माणूस असल्यामुळे तो उद्या विसरून सुद्धा जाणार आहे आज काय बोलला ते, आहे की नाही? म्हणून प्रसंगी जाणपणाने बोलावे आणि आपल्याकडे जाणतेपणा न घ्यावा. मी कुणीतरी हुशार आहे, मला काहीतरी समजतंय म्हणून मी सांगते, असा आविर्भाव आणि आवेश ठेवू नये. नम्रपणा असावा, लीनता असावी. आणि इथे समर्थांनी भिक्षेचं आणलेलं आहे की भिक्षेच्या निमित्ताने पुष्कळ गावांचं निरीक्षण करावं, पुष्कळ लोक नजरेखालून घालावे. आता समर्थांच्या काळात महंताला भिक्षा मागणं गरजेचंच होतं ना, म्हणून त्यांनी ते भिक्षेचं सांगितलेलं आहे. मग कुठेतरी काहीतरी कोणाच्या तरी अडचणी असतात, त्या आपोआप भिक्षा मागायला गेलं की कळतं, आणि त्या अडचणी कळल्या की त्यांना कशा सोडवायच्या हे त्यांना शिकवता येतं. मग लोकांच्या शंकांचं निरसन करता येतं, काय उपाय योजावा हे सांगता येतं. आणि मग जरूर वाटेल तर ग्रंथ लिहून द्यावा, म्हणजे चांगल्या वागणुकीचे काय नियम आहेत ते जर लिहून दिले, आणि त्याच्या प्रती तुम्हाला माहिती आहे ना, ते ख्रिश्चन धर्म साठी प्रसार करणारे लोक असतात, ते काय करतात माहिती आहे? ते छापतात येशू ख्रिस्त कसा आहे जीसस वगैरे, आणि ते स्टेशनवर उभे राहतात आणि सगळ्यांना वाटतात. म्हणजेच काय, जरूर वाटल्यास लिहून सुद्धा लोकांना द्यावं. ते त्यांनी घेतलेलं आहे. आणि आपण काय करतो, आपण फक्त प्रवचनं देतो, प्रसंगी आपण ते लिहून सुद्धा लोकांना दिलं पाहिजे, असं समर्थांनी सांगितलं आहे. चांगला ग्रंथ लिहिणे, चांगले विचार लिहिणे हा एक मोठा लोकांवर उपकार आहे. आणि अशा वागणुकीने जो अनेक लोकांना मान्य होतो तोच पुढे जाऊन असामान्य होतो. मी असामान्य होईन की मला माहिती नाही, पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी समर्थांचं जे व्रत आहे ते जर मी करू शकले आणि त्याप्रमाणे मी 4 लोकांना जरी शहाणं केलं तरी खूप झालं ना. आणि काय पाहिजे आपल्याला? मग ह्या समासामध्ये लेखन क्रियेची माहिती पहिल्या 5 ओव्यांमध्ये, तर आपण त्या 5 ओव्या बघूया. कारण पहिला प्रश्न जो आहे या स्वाध्यायातला तो हाच आहे. काय आहे? पहिला प्रश्न असा आहे, ओव्यात विचारलेले आहेत आणि त्या ओव्यांचे क्रमांक सुद्धा दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या शोधायला पण नकोय. तर पहिली ओवी काय आहे? पितापासून कृष्ण झाले. तर ती पहिलीच ओवी आहे. पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेणे विण उमजले, हे तोघडे ना श्रीराम. आणि पीत म्हणजे काय आहे? पिवळ्या रंगाचा हिरडा त्या काळी शाई करण्यासाठी वापरत होते लोक, पिवळ्या रंगाचा हिरडा. आणि मग त्याच्यातून काळी शाई तयार व्हायची, किंवा दिव्याच्या पिवळ्या ज्योतीपासनं काळी काजळी तयार होत असे आणि त्याच्यातून काळी शाई तयार करायचे. आणि या शाईचा वापर लेखनासाठी वापर करून त्यातून ग्रंथ निर्माण झाले. आणि ते ग्रंथ आजही इतक्या वर्षानंतर आपल्याला उपलब्ध आहेत, आणि म्हणून 400 वर्ष ते माणसांना ज्ञान देत आहेत. म्हणजे असे जुने जुने ग्रंथ आपल्याला लिहून ठेवल्यामुळे त्याचे आपल्याला दुसरं काय आहे तरी स्वर्पलक्षणं सर्वत्रांची साठवणं, अधम आणि उत्तम गुण तेथेच सती. म्हणजे समर्थ म्हणतात असं लिहिण्याचा शोध लागला, त्यामुळे रामायण लिहून ठेवलं वाल्मिकींनी, आहे ना. त्याच्यानंतर व्यासांनी महाभारत लिहून ठेवलं, म्हणून तो इतिहास आपल्याला उपलब्ध झाला. रामायणामध्ये रामाचे किती चांगले चांगले गुण आहेत. रामचंद्राचे सद्गुण जसे आपल्यापर्यंत पोचले तसे रावणाचे दुर्गुण सुद्धा पोचले. आता हे सगळं शाही असल्यामुळे लिहिलं गेलं. आता रावण तर सगळ्या दृष्टीने चांगला होता, ऑलराऊंड होता असं म्हणायला हरकत नाही, पण त्याच्याकडे एक वाईट गुण होता, म्हणजे तो म्हणजे अहंकार होता. आणि त्या एका दुर्गुणाने त्याच्या सगळ्या गुणांची माती केली. दुसरं त्यानं काय केलं तर दुसऱ्याची बायको त्यानं पळवून आणली. परस्त्री पळवून आणणं हा महाघोर अपराध आहे, आणि म्हणून तो वाईट आहे, तो दुर्गुण आहे. आणि हे आज जे लोक रावणाची भलामण करतात त्यांना कळत नाही की आपण कशाची भलामण करतोय. त्याचे जे दुर्गुण आहेत ते नको का बघायला? चांगले गुण आहेत तर त्याचं कौतुक करा, त्याबद्दल काही नाही. पण म्हणून रावण खूप चांगला होता म्हणून त्याची भलामण करणं योग्य नाही. महिसूत सरसावला,
महिसूत म्हणजे त्यावेळेला लाकूड असायचं ना, जमिनीतून येणाऱ्या झाडाचं लाकूड घेऊन त्याचा बोरू करायचंय. मी लिहिलेलं आहे बरं माझ्या शाळेत, मी 5वी 6वीत असताना बोरूनी लिहिलेलं आहे. तो सरसावनी द्विधा केला, त्याला एका बाजूला असं टोक करायचं आणि त्याला मध्ये अशी चीर पाडायची आणि मग तो असं त्याच्यामध्ये चीर असली की त्यात ती शाई बसायची जाऊन आणि मग तो बोरू असा उचलायचा दवतीतून आणि मग त्यातून ती शाई झरत यायची आणि आपण जे लिहायचो पांढऱ्या कागदावरती काळ्या शाईने लिहित तर ते लिहिलं जायचं. सरसावून द्विधा केला आणि उभयता मिळून चालला कार्यभाग श्रीराम. म्हणजे अशा रीतीने लाकूड आणि काळी शाई हे दोन्ही वापरलेले आहे आणि मग अशी ती लेखनक्रिया चालते. आता काय नुसती पेनं रेडीच मिळतात ना, त्याच्या शाई ऑलरेडी रिफिल्स भरलेल्या असतात. ते नुसतं घ्यायचं लिहायचं शाई संपली की फेन टाकून द्यायचं, यूज अँड थ्रो असा हा नवीन आलेला आहे. पण त्या काळात आम्ही हे असं वापरत होतो. शाईसुद्धा आम्हाला पावडर मिळत असे, ती घरी आणायची पावडर वाड्याकडून आणि मग ती एका बाटलीमध्ये घालून त्यात पाणी घालून त्याची शाई ज्याला जशी आपल्याला पाहिजे, अगदी पातळ नाही अगदी घट्ट नाही अशी तयार करायची आणि मग ती वापरायची. श्वेता श्वेतास गाठी पडतामध्ये कृष्ण मिश्रित होता, इह लोक सार्थकता होत आहे श्रीराम. पांढरा कागद आणि काळ्या शाईमध्ये बुडवलेली लेखणी याची एकत्र भेट झाली की माणसाचं इहलोकीचं लेखन आणि वाचन हा इहलोकामध्ये होणारा व्यवहार आहे आणि त्यामुळे जीवनाला सार्थकता येते आणि परलोकीचं आपण साधन करतो. परलोक सुधार ज्ञान अज्ञान हे व्यावहारिक जे आहे त्याला भौतिकता म्हणतात आणि परलौकिक म्हणजे परमेश्वराचं ज्ञान ते मिळवता येतं. अशा रीतीने विवरता याचा विचार मूर्ख होय तोची होय चतुर सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा श्रीराम. अशा रीतीने लेखनाची क्रिया असल्यामुळे ते अक्षर वाङ्मय होतं. आपलं जे डिजिटल आहे ह्याच्यातले ते काय अक्षर नाही म्हणतायत आहे की नाही. ते आज आहे उद्या नाही, आज वीज आहे आज वायफाय आहे तर आहे ते सगळं. जर वीजच नसेल किंवा वायफायच नसेल मग तुम्ही काय करणार. तर घरामध्ये छापून आणलेले किंवा हाती लिहून ठेवलेले जे असतील तेच आपल्याला उपयोगाला येणार आहे. दुसरी ओवी काय आहे, समजले आणि व्यर्थले त्याची भाग्य पुरुष झाले. 14:6 त्यांनी दिलेलं आहे. समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले. या वेगळे उरले ते करंटे पुरुष. करंटे पुरुष म्हणजे जो भाग्यवान नाही तो करंटा. म्हणून एखादी गोष्ट आपल्याला समजली की हे चांगलं आहे तर नुसतं समजून उपयोग नाही आहे, त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे, केलं पाहिजे. जे समजले आणि वर्तले त्याची भाग्यपुरुष. जे समजल्यानंतर माझ्या आचरणात मी आणू शकले तरच माझं भाग्य उजळणार आहे. नाही तर मग आपण असून सगळं माहिती असून पढत मूर्ख सगळं समजताय आणि तरीही त्याप्रमाणे वागत नाही, त्याला काय म्हणायचं, पढत मूर्ख. म्हणून बाकीचे लोक करंटे असतात आणि जे समजल्याप्रमाणे वागतात. म्हणजे लोकांची काय गरज आहे हे कळलं पाहिजे ना. लोकांना साक्षर करणं गरज आहे, वंचित लोकांना पुढे आणणं गरज आहे ना. आणि राजीव गांधींच्या काळात त्यांनी किती चांगले कायदे आणले होते, संसदेमध्ये प्रस्ताव मांडले होते आणि ते पारित सुद्धा झाले होते, म्हणजे पास पण झाले होते. परंतु ते प्रत्यक्ष त्याच्यावर अंमलबजावणी केली नाही. मग काय उपयोग झाला. चांगले कायदे आणले, चांगले कायदे पास करून घेतले, पण जर ते अंमलबजावणी त्याच्यावर केली नाही तर लोकांना काय फायदा झाला. म्हणून समजले आणि वर्तले त्याची भाग. आणि आता गेल्या 10 वर्षात 11 वर्षात काय दिसतंय, ते ठरवतात, ते निश्चितपणाने करतात आणि करूनच दाखवतात. नुसती बडबड नाही, नुसती आश्वासनं नाही. मग हे म्हणून हे आता भेट उरी राखणे मी मगाशीच सांगितले म्हणून त्याच्यावर आता वेळ नाही घालवत. कल्पना विस्तार करावा. 14:6-23 काय आहे कल्पना विस्ताराला सांगितलेलं आहे ते.
म्हणून दुसऱ्यास सुखी करावे तेणे आपण सुखी व्हावे, दुसऱ्यास कष्टविता कष्टावे लागेल स्वये. श्रीराम. दुसऱ्याला आपण सुखी केलं तर आपल्यालाही सुख मिळतं. त्याच्यासाठी काम करण्यात आपल्याला जो आनंद आहे तो आपल्याला समजतो. म्हणजे दुसऱ्याला सुखी करण्यामुळे आपल्याला कधी कधी वाटतं बघा मी त्यांच्यासाठी एवढं केलं पण त्यांनी नुसतं थँक्यू सुद्धा म्हटलं नाही, असं सुद्धा म्हणणारे लोक आहेत. पण आपण जर कोणाला त्रास दिला, आपण जर कोणाला पीडा केली तर आपल्याला सुद्धा ते जे आपण करावं ना, करावे तसे भरावे आहेच सांगून ठेवलेलं. त्यामुळे त्याप्रमाणे ते आपल्याला परत उलटं येणारच आहे बुमरांगसारखं. आणि म्हणून समर्थांनी सुखप्राप्तीचा खरा मार्ग अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे. काय सांगितलेलं आहे की दुसऱ्यास सुखी करावे. जे जे आपल्या संपर्कात येतील, आपल्या सहवासात येतील त्यांना सुख कसं होईल हे आपण शोधलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपण त्यांच्यासाठी थोडीफार जी काय जमेल तेवढी मदत केली पाहिजे. त्याच्या पुढची ओवी काय आहे? 15:1-21 ही काय आहे? 15:1-21. सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा निराभिमान, न्याय अन्याय समान कदापि नव्हे. श्रीराम. सत्याचा अभिमान जरूर धरावा. त्याला अभिमान किंवा अहंकार त्यामुळे येत नाही, कारण सत्य हे सत्य कायम असतं. पण आपण भाषाभिमान ठेवतो, आपण देहाभिमान वापरतो, आपण कुळाभिमान असतो, आपल्याला प्रांताभिमान असतो. हे सगळे जे अभिमान आहेत ना, हे अभिमान आपल्याला शेवटी त्रासदायकच होतात. आणि म्हणून तो धरता कामा नये. न्याय अन्याय कदापि समान नव्हे, असं मगाशी पण मी बोललेली आहे ह्याच्या ओवीवर. 15:6-8. आता 15:6-8 काय येते? हां. 14 पिढ्यांचे पवाडे सांगती ते शहाणे की वेळे, ऐकत्याने घडे की न घडे ऐसे पहावे. श्रीराम. आपल्या पूर्वजांनी खूप पराक्रम करून ठेवलेला आहे. तोच सतत आपण जर लोकांना सांगायला बसलो की एकेकाळी आमचे सुवर्णयुग होतं, आमच्या भारतामध्ये सोने की चिडिया होती ज्या डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा, हेच आपण जर सांगत बसलो, आम्ही काय करतोय? आम्ही काहीतरी केलं पाहिजे. आज जाती जातींमध्ये जो आपला देश विभागलेला आहे, एकमेकाला दूषणं देण्यामध्ये लोक समाधान मानतायत, हे किती चुकीचं आहे. म्हणून 14 पिढ्यांचे पवाडे काही सांगत बसून अर्थ नाही आहे. म्हणून ऐकत्याने घडे की न घडे, आपल्या हातून काय होत आहे, आपण काय करू शकतोय हे पाहिलं पाहिजे. आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे आज समाजामध्ये शिरून हे सगळं काम करत आहेत आणि लोकांना एकत्र आणत आहेत. आणि त्यांच्या याला यश मिळावं म्हणून आपला जेवढा सहभाग आपल्याला देता येईल तेवढा आपण दिला पाहिजे. 14 पिढ्यांचा पराक्रम सांगण्यात काय मोठं शहाणपण आहे की नाही? तर आपल्या हातून काय काम होतं ते आपण पाहिलं पाहिजे. आणि याच्यानंतर काय आहे? लेखन क्रियेची महती समर्थांनी 15:6 प्रारंभीच्या 5 ओव्यांमध्ये कशी सांगितली आहे ते मी तुम्हाला मगाशीच सांगितली नाही का? पितापासून कृष्ण झाले. उत्तम किंवा अधम गुण त्या लेखनातूनच आपल्याला कळतात. बोरू असतो, त्या बोरूचा कसा वापर करत होते ते सांगितलं. श्वेत आणि अश्वेत, अश्वेत म्हणजे काळी, श्वेत म्हणजे पांढरं, पांढरं आणि काळं असं एकत्र आलं आणि त्याच्यातून अक्षरवाङ्मय तयार झालं. आणि विवरता याचा विचार काय होतं? परमार्थ प्राप्ती होते, परलोकाची प्राप्ती होते. अध्यात्म ग्रंथ पण लिहिले, जसं लोक कथा कादंबऱ्या कविता लिहितात, पण ते तात्पुरतं आहे सगळं, कळलं की नाही? पण अध्यात्म ग्रंथ जर लिहिले तर ते अक्षरवाङ्मयामध्ये जमा होतात. आणि पुढे टिपणे द्या. टिपणे द्यामध्ये काय सांगितलं आहे? रेखा तिथं की पुसून जाते. आपण मगाशी बोललो ना ह्याच्यावरती. प्रत्येक माणसाने याचा प्रत्यय घेतला पाहिजे की जर कागदावरची रेषा पुसू शकतो, आहे की नाही, इरेझरने काढू शकतो, जमिनीवर काही लिहिलेलं असलं तर ते पुसू शकतो, वाळूमध्ये लिहिलेलं पाण्याची लाट आली की पुसून जातं, तसं आपली जी प्रारब्धाची रेषा आहे, ललाटीची रेषा, ती पण पुसून जाते. हे केवळ प्रयत्नाने घडतं. आहे ना? येईल ना आता तुम्हाला ह्याच्यावर लिहिता. आणि पडी घेऊन उलथवावे, हे याचं आपलं आता बोलायचं राहिलं. ही कोणती आहे? 15:6-16 आहे. मिळवून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथावे, काही कळून दावे विवेक बळे. श्रीराम. दुसऱ्यांच्या विचारांशी शक्यतो समरस व्हायचा प्रयत्न करायचा.
पण प्रसंगच पडला समजा आणि एखादा फारच ॲग्रेसिव्ह आहे, ऐकतच नाही आहे, अशा वेळेला आपण पडती बाजू घ्यावी, तात्पुरतं त्याचं ऐकावं, त्याला अनुभव घेऊ द्यायचा आणि मग तो ज्या वेळेला खड्ड्यात पडतो ना, त्याचं खरं म्हणणं बरोबरच असतं आणि आपण चांगलं तेच सांगत असतो, पण तो जर ऐकत नाही तर त्यावेळेला त्याला रोखू नये, त्याला पडते काय करावं, पडी घेऊन उलथावे, म्हणजे त्याला अनुभव घेऊ दे, त्याला पडू दे खड्ड्यामध्ये आणि असा तो खड्ड्यात पडला की मग त्याला जाऊन भेटायचं आणि त्याला सांगायचं, बाबा रे मी तुला हेच नव्हतं का त्या दिवशी सांगत होतो, पण यासाठी विवेक वापरावा लागतो, जर आपण विवेकाने वागलो तरच हे घडतं आणि असं समाजात बरेच वेळा करावं लागतं की आपल्याला योग्य मार्ग काय ते माहीत असतं, योग्य कशा पद्धतीने केलं, हे घरात सुद्धा होतं काही वेळा की चांगलं काय ते आपल्याला माहीत असतं पण घरातली माणसं ऐकत नाही, पण हरकत नाही, त्यांना त्यांच्या पद्धतीने करू दे, मग त्याच्यातून त्यांना जो काय अनुभव येईल त्यातून ते शहाणे होतात आणि मग आपण त्यांना सांगू शकतो की मी आधीच नव्हते का सांगत असं आपण आता पुढे त्यांनी म्हटलं आहे, माणसाने चातुर्याने दिग्विजय संपादन करावा असे सांगताना समर्थांनी कोणकोणती पथ्ये सुचवली आहेत आणि कोणते मार्ग दाखवलेत. आता यासाठी तुम्हाला जरा अभ्यास करावा लागेल बरं का. काय काय सांगितलं आहे, सावधपणा असला पाहिजे, विनम्रपणा असला पाहिजे, धके चपेटे आपल्याला सोसावे लागतील, उत्तम गुण घ्यावे लागतील, है ना, निस्पृहपणा आपला टिकवला पाहिजे. कधी कधी लोकांना आपलं खूप आवडतं, अरे किती छान सांगितलं, मग मी आता तुझं काय प्रिय करू, मी तुला काय आणू, म्हणून काय 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 आणतात आपल्याला द्यायला, आपण घ्यायचं नाही, आपण आपली निस्पृहता टिकवायची आणि लोकसंग्रहालाच जास्त महत्त्व द्यायचं. अरे आपण एकत्र येतो हेच मला महत्त्वाचं वाटतं, मनाला मन मिळाले पाहिजे, नेटकेपणा आपण आपल्या बुद्धीचा चांगला उपयोग केला पाहिजे, प्रसंगावधान राखलं पाहिजे, न्यायप्रिय असलं पाहिजे आणि प्रयत्नवान कधीही सोडायचा नाही, उदंड ऐकायचं लोकांचं आणि मग काय तो निवाडा द्यायचा आणि अशा रीतीने लोकांचं पण प्रबोधन करता येईल. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी सगळ्या मुलींना सांगत असते की आता तुम्हाला प्रबोधशक्ती आलेली आहे, आता तुम्हाला जे काय आपल्याला समजतं ते लोकांना 4 शब्दामध्ये सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करून करूनच ते सांगता येतं, बोलता येतं आणि मग अशा रीतीने लोकमान्यता मिळते, मग अशा रीतीने आपलं कर्तृत्व चढत वाढत जातं आणि हाच तो पराक्रम आहे, ह्यालाच चातुर्याने दिग्विजय संपादन करणे असं म्हणतात. तर अशी ही पथ्य आणि असे हे मार्ग समर्थांनी सांगितलेले आहेत. जेवढा आपल्याला अभ्यास करता आला 1 तासाच्या अवधीत तेवढा आपण केलेला आहे. आता अधिक तुम्ही याच्यावर चिंतन मनन करा आणि अतिशय चांगला असा सुंदर स्वाध्याय लिहा. आपण आता प्रार्थना करूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.